की पॅकेजेस जे आहेत दॅट शुड नॉट ड्राईव्ह यू. या द वर्क हॅज टू बी, म्हणजे तुम्ही काय काम करणार आहात ह्याच्याकडे जास्त लक्ष गेलं आणि पाहिजे. तुम्हाला काय येतंय, काय येतंय. व्हॉट क्वालिटीज यू प्रिसाइजली तुम्ही काय देऊ शकताय ह्याच्याकडे खूप कमी लक्ष झालंय. म्हणजे अगदी फार त्याचं टोकाचं चित्र जर रंगवायचं असेल तर मी म्हणेन की आता फिंगर टिप्सवरती सगळं होतं असं सगळ्यांना वाटतं आणि मी एंटर दाबलं की सगळं व्हायला पाहिजे. बाकीचं जे काम आहे ते लोकांनी करायचं असा एक कुठेतरी हे एक्स्ट्रीम म्हणतोय, पण दिस इज समथिंग दॅट इज आय एम सीइंग हॅपनिंग. आणि असा अप्रोच असतो आणि त्याच्यामुळे मला खूप कमी येत असतं आणि मी तरी माझ्या एक्सपेक्टेशन्स तर खूप वाढवलेल्या असतात. म्हणजे हा निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणायचा का इम्पॅक्ट म्हणायचा हे बघूया आपण, पण इम्पॅक्ट आहे. राईट. आणि मुलांनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर येताना आय थिंक इट्स हाय टाईम राईट नाव की कॉलेजमध्ये शिकवतात दॅट्स अ मॅन्डेटरी थिंग. येस, ते व्हायलाच पाहिजे, ते सोडून चालणार नाही. पण ते चालू असताना एक्सप्लोरेटरी एज्युकेशन हे पण व्हायला पाहिजे. आता एक्सप्लोरेटरी एज्युकेशन म्हणजे काय, मी स्वतःहून जाऊन एक्सप्लोर केलं पाहिजे मी काय करू शकतो. आता हे सगळं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप अवघड आहे कारण की इट इन्व्हॉल्व्स कॉस्ट. येस, पण सॉफ्टवेअरच्या मुलांनी तरी हे नक्की केलं पाहिजे. इट डझंट इन्व्हॉल्व कॉस्ट. येस, इट इन्व्हॉल्व्स कॉस्ट, बट मोस्ट ऑफ द पेरेंट्स राईट नाव आर एबल टू अफोर्ड इट. मी आधीच्या पॉडकास्टमध्ये बोललो होतो की प्रोएक्टिव्हनेस आला पाहिजे इन टर्म्स ऑफ लर्निंग न्यू थिंग्स, की स्वतःहून मी काहीतरी करून बघतो, मी काहीतरी करून बघायला पाहिजे. येस, म्हणजे फायनल इयरचं इंटर्नशिप किंवा तो प्रोजेक्ट म्हणजेच फक्त एक्सप्लोरेटरी एज्युकेशन नाही. आता एक्सप्लोरेटरी एज्युकेशन इज गोइंग टू टेक फ्रंट सीट. ह्या ज्या बाकीचं जे एज्युकेशन्स आहेत हे मॅन्डेटरी असल्यामुळे ते करायचंच आहे. हे जे आहेत हे फक्त ABCD शिकवत आहेत तुम्हाला. त्याच्यातून वाक्य कसं करायचं हे तुम्ही एक्सप्लोर करूनच केलं पाहिजे. त्याच्यातून एसे कसा लिहायचा हे जर करू शकलं तर नथिंग लाईक इट. पण हे सगळं स्वतःलाच करायला लागणार आहे. कॉलेजेसवरती डिपेंड होऊन फार उपयोगाचं नाही.